आजगणी ग्रामपंचायत सरपंच बोलते, संजना संजय बोरटे। आमच्या नोकर भरती संदर्भात आणि छोटे मोठे लघु व्यवसाय जे आहेत त्या संदर्भात आम्ही आज आजगणी ग्रामपंचायतीने भूमिपुत्रांसाठी आज मोर्चा काढला आहे आणि हा मोर्चा कोको कोला कंपनीच्या विरोधात आक्रोश मोर्चा म्हणून व्यक्त करत आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका असणार? आमच्या मागण्या म्हणजे नोकर भरती, जे एक तो मोठा विषयच राहील की आमच्या युवकांना इथे नोकरी मिळत नाही आहे। आमच्या जर एवढ्या जागा जमिनी जाऊन किंवा आम्ही आज रस्ते पाण्यासारखा जर प्रश्न असेल तर आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला आज नोकर भरती म्हणून मिळत नाही आहे। त्यासाठी आमचा मूक मोर्चा काढलेला आहे। उद्योग मंत्री आपल्या जिल्ह्यातलेच आहेत उदय सामंत, यांच्याकडे तुम्ही काय संपर्क केला होता का? त्याच्यावरून काय प्रतिसाद मिळाला? होय, आम्ही उद्योग मंत्र्यांसोबत खूप वेळा संपर्क झालेला आहे। आम्ही जाऊन स्वतः बसलेलो आहोत तिथे। त्यांनी सांगितले पहिलं प्राधान्य कोको कोला भरती संदर्भात आम्ही स्थानिकांना देणार आहोत, तर त्यांनी अजूनही आम्हाला काही व्यवस्थित उत्तर मिळाले नाही त्यांच्याकडून, म्हणून आम्ही हा मूक मोर्चा काढलेला आहे। कोको कोला कंपनीमध्ये नोकर भरती झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या लोकांची होते? कोको कोला कंपनीमध्ये भरती झालेली आहे, पण ती आमच्या स्थानिकांची नाही आहे, बाहेरच्या लोकांची चालू आहे। स्थानिकांकडून वारंवार आंदोलनं केली जात आहेत नोकरीच्या संदर्भातले, कंपनीकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आणि का हा मोर्चा काढायची वेळ येते? कोको कोला कंपनीच्या संदर्भात ग्रामपंचायतीने अधिकृतरित्या नोव्हेंबरपासून पत्रव्यवहार आम्ही सुरू केला होता, नोव्हेंबर 2024 पासून, आणि त्याच्यानंतर वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आणि त्याबरोबर ग्रामपंचायतीने वेळोवेळी तिथल्या असणारी जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटपर्यंत सुद्धा आम्ही बसलेलो होतो। सदर पत्रव्यवहार करताना कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला आश्वासनं दिलेली होती की तुमच्याकडची असणारी जी क्वालिफाईड मुलं आहेत, व त्याच्यामध्ये MSc असतील, BSc असतील, डिप्लोमा होल्डर असतील, ITI होल्डर असतील किंवा इतर जे असणारी फूड टेक्नॉलॉजीमधली काही मुलं आहेत, आमच्याकडे जवळजवळ 200 जणांचं रिझ्यूम आम्ही कंपनीकडे सबमिट केलेले होते। फक्त कंपनीला आम्हाला आश्वासनं दिलं होतं की फक्त आम्ही भूमिपुत्रांना तुम्हाला घेणार, अशा प्रकारचं आश्वासन वेळोवेळी झालेल्या मीटिंगमध्ये दिलं गेलं होतं। पण त्यानंतर ती आश्वासनाची पूर्तता होत नाही आहे। यासाठी माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे त्यांच्या दालनामध्ये ग्रामपंचायत आणि त्यांच्या समवेत मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये आम्ही आमच्या इथल्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा विषय तो त्यांच्याकडे मांडलेला होता, पण त्यांनी त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की प्रथम प्राधान्य जे मिळेल ते प्रकल्पग्रस्तांना मिळेल। त्याच्यानंतर तोच विषय आम्ही सुनीलजी तटकरी साहेब, खासदार साहेब यांच्याकडे हा विषय मांडलेला होता की आमच्या इथे कोको कोलासारखी मोठी कंपनी या ठिकाणी उभी राहते, जी 88 एकरचा जो मोठा प्लॉट त्यांनी घेतलेला आहे आणि जवळजवळ या ठिकाणी एकूण 7 लाईन चालणार आहेत। त्याच्यामध्ये प्रत्येक लाईनसाठी 65 डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहेत आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट हजारोच्या वरती आहेत। असा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय, तर आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आम्ही इतर राजकीय नेत्यांकडे सुद्धा मांडलेली होती। पण त्यांच्याकडे मांडून सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनं मिळाली, पण ज्या आश्वासनांची पूर्तता व्हायला पाहिजे ती पूर्तता झाली नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी कोको कोला कंपनीचं जेव्हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यावेळेला तत्कालीन माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याने आपलं वक्तव्य करताना असं सांगितलं होतं की इथलं फर्स्ट जे प्राधान्य दिलं जाईल ते इथल्या प्रकल्पग्रस्तांना दिलं जाईल। 80% नोकऱ्या इथल्या भूमिहीन आणि प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना पहिल्यांदा दिल्या जातील, अशा प्रकारचं त्यावेळेलाही आश्वासन दिलं होतं। पण राजकीय नेत्यांकडे गेल्यानंतर सुद्धा आम्हाला जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही आहे। त्याच्यानंतर मग आम्ही ग्रामपंचायतीने आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार आणि त्यांच्या कमिटीकडे बसण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतरही काय होत नाही आहे। म्हणून इंटरनॅशनल लेवलवरची काम करणारी आयुप नावाची संघटना आहे, इंटरनॅशनल युनियन फूड वर्कर्स, ही संघटना जी इंटरनॅशनल लेवलवरती काम करते, तिच्या शाखा संपूर्ण देशभरामध्ये आहेत, तिच्याकडे आम्ही संपर्क केला। त्या संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही त्यांना निमंत्रित केलं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं की जेणेकरून इथल्या मॅनेजमेंटला दिलेला पत्रव्यवहार हे कोको कोला कंपनीचे जे हेड ऑफिस जे अमेरिकेमध्ये आहे त्या अमेरिकेच्या हेड ऑफिसपर्यंत आमचं म्हणणं काय ते त्यांच्यापर्यंत पोचावं, यासाठी जो पत्रव्यवहार सुरू केला रिसर आयुप आणि ग्रामपंचायत आजगणी यांच्या माध्यमातून जो पत्रव्यवहार सुरू झाला, त्या पत्रव्यवहारातला पहिला पत्र जो गेला तो 2 मे 2025 या दिवशी पहिला पत्र आम्ही दिला की जो फक्त आम्ही भूमिहीनांना इथला रोजगार मिळाला पाहिजे या संदर्भातलं ते पत्र होतं। साधारणतः आम्हाला कुठल्याही प्रकारचा कंपनीने रिस्पॉन्स दिला नाही आणि त्यानंतर पुन्हा आम्ही स्मरणपत्र म्हणून 12 मेला पुन्हा एकदा 12 मे 2025 या दिवशी त्यांना स्मरणपत्र दिलेलं की तुम्ही आमच्या मुलांना नोकरी संदर्भात किमान आमच्याकडे बसा, अशा प्रकारचं पत्र दिलं होतं। पण ते पत्रावरती सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद इथल्या असणाऱ्या व्यवस्थापक मंडळींनी दिला नाही।
त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की जर का आमच्या भूमिहीनांना जर का नोकऱ्या मिळत नसतील तर मात्र आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आता हे पत्र दिल्यानंतर सुद्धा मॅनेजमेंट काही प्रतिसाद देत नाही आहे किंवा ती स्वतःहून आपल्याकडे बसायला येत नाही आहे. हे लक्षात आल्यानंतर पुन्हा अजगणी ग्रामपंचायतीच्या मार्फत 26 नोव्हेंबरला त्यांना एक पत्र मॅनेजमेंटला दिलेलं होतं. त्या पत्रामध्ये असा आम्ही उल्लेख केलेला होता की तुम्ही आमच्याकडे बसायला येत नाही आहेत तर आम्ही तुमच्याकडे आता बसायला येतो. म्हणून 30 मे सकाळी 11ची वेळ दिली होती की आम्ही ग्रामपंचायत बॉडी तुमच्याकडे बसायला देतो. त्याप्रमाणे मीटिंगवरती मीटिंग होत आहे, तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही, जमिनी गेल्या, पुढची भूमिका तुमची काय असणार? आमची जर का आम्हाला इथल्या स्थानिकांना, कारण आताची कोकोकोलाची 2 लाईनची भरती पूर्ण झालेली आहेत आणि 30 तारखेला जी मीटिंग झाली कोकोकोला आणि इथली ग्रामपंचायत यांच्यामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये कोकोकोलाचे प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला सचिन धुमाळ साहेब उपस्थित होते आणि स्वाती अनपड ह्या मॅडम उपस्थित होत्या. त्याने आम्हाला असं सांगितलं की कोकोकोलाची भरती पूर्ण झालेली आहे, फक्त स्थानिकांना आम्ही जे घेऊ ते फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये समाविष्ट करून घेऊ. म्हणजे इथल्या भूमिहीनाने आपल्या जमिनी दिल्या, भविष्यामध्ये होणारं जे प्रदूषण आहे ते इथले भूमिहीन सहन करणार आहेत. जे कोकोकोला कंपनीमुळे जे 1,500-2 हजार त्यांच्या गाड्या या ठिकाणून पळणार आहेत, त्यांचं जे उडणारी धूळ आहे ते आमच्या इथली लहान मुलं सहन करणार आहेत. आम्ही अल्पमोबदल्यात त्यांना जमिनी दिल्या, पण इथल्या मात्र प्रकल्पग्रस्ताला रोजगार मिळत नाही आहेत. आणि हा आजचा जो मोर्चा आम्ही जो घेतला तो नेमका का घेतला तर 30 तारखेला मीटिंग झाली, त्याच्यात काही नाही मिळालं. कारण आम्ही त्यांना असं म्हणत होतं 4 मीटिंगा यापूर्वी झाल्या आहेत तुमच्याबरोबर, तर आम्हाला आताच्या मीटिंगचं मिनिट ओढलं जावं, पण ती मिनिट ओढण्यासाठी ती व्यवस्थापन कमिटी मान्य नव्हती आणि म्हणून आम्ही ती मीटिंग पोस्टपोन केली. त्याच्यानंतर आम्ही 31 तारखेला पुन्हा एक पत्र दिलं त्यांना की तुम्ही आम्हाला बोलवलं पण त्यातून साध्य काही झालं नाही. त्या पत्राला उत्तर म्हणून मॅनेजमेंटने 2 तारखेला एक आम्हाला पत्र दिला होता की आम्ही 7 तारखेला तुमच्याबरोबर बसतोय. 7 तारखेला बसतोय असं म्हटल्यानंतर त्याच्यावरती आमची पूर्ण ग्रामपंचायत कमिटी बरोबर 3 तारखेला सकाळी त्यांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आम्हाला 7 तारखेला आमच्याकडचे काही सदस्य या ठिकाणी अनुपस्थित आहेत तर आम्ही त्याला वारंवार पत्रव्यवहार करताय. आता समजा तुम्ही मोर्चा काढलाय मूक मोर्चा, त्याच्या पुढची भूमिका काय आता आम्ही हा मूक मोर्चा काढलाय तो सुद्धा का काढलाय तर मुळात जी पत्रव्यवहार झालं त्याच्यामधलं पत्रव्यवहारामधलं कारण काय, आम्ही कंपनी आमच्या जवळ वाटाघाटी करते. मग तेच मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला 2 तारखेला पत्रव्यवहार झाला, 2 तारखेनंतर 3 तारखेच्या मीटिंगच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला, त्याला कंपनीने पुन्हा एक पत्र दिलं की आम्ही 4 तारखेला, आम्ही त्यांना 4 तारीख सांगितली होती, त्यांनी 7 तारीख सांगितली होती. मग आम्ही त्याच्यावरती 4 तारीख आम्हाला पाहिजे होती म्हणून त्यांना सांगितलं की 4 तारखेला आम्ही तुमच्याकडे बसायला तयार आहोत. हे पुढची भूमिका काय स्पष्ट करावं. आम्ही ह्याच्या पुढचा जर का स्थानिकांना जर का इथल्या नोकऱ्या नाही, कारण आतापर्यंत झालेल्या नोकर भरतीमध्ये आजगडी गावाचा एकही कॅन्डिडेट घेतला गेला नाहीये. जर का अशी स्थिती राहणार असेल तर कंपनीच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन ही छेडावं लागेल. पण कंपनीनं जर का वाटाघाटी करून जर का हा प्रश्न मिटवला तर आम्ही पहिल्यापासून कंपनीचं स्वागत केलेलं आहे आणि आजही कंपनी आम्हाला हवी आहे. पण इथल्या जे भूमिहीन आहेत त्यांना मात्र रोजगार हवा आहे आणि तो कंपनीने उपलब्ध करून द्यावा, यासाठी म्हणून हा निषेध मोर्चा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.